मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत उद्योजकाला सहाय्य करणाऱ्या विविध वित्तीय संस्था आणि बँका ज्यांची ओळख। उद्योजकता हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो। अर्थव्यवस्थेच्या योग्य समृद्धीसाठी बँका आणि वित्तीय संस्था या उद्योजकाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करत असतात आणि त्यामुळेच उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून उद्योगाची भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते। यामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात की ज्या उद्योगाला अल्पकालीन व दीर्घकालीन वित्ताचा पुरवठा करणे, मार्गदर्शन करणे इत्यादी सारखी कार्ये ही प्रामुख्याने करीत असतात। त्यामधली पहिली आहे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला म्हणतात नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NIDC। NIDC च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामंडळाची स्थापना ऑक्टोबर 1945 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी झालेली होती। देशाच्या औद्योगिक विकासाकरिता उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांपेक्षाही मूलभूत उद्योग हे महत्त्वाचे असतात। मूलभूत उद्योग म्हणजेच अशा प्रकारचे उद्योग की ज्यातून निर्मित वस्तू ही लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कामी पडणाऱ्यासारखी असेल। औद्योगिक विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या उद्योगांचे अशा प्रकारच्या उद्योगांची वाढ होण्याकरिता हे महामंडळ अस्तित्वात आले। देशातील औद्योगिक विकासाला चालना देणारी यंत्रसामग्री, भांडवली माल आणि इतर साधन साहित्य निर्मित करणाऱ्या उद्योगांना आर्थिक सहाय्य हे करीत असते। म्हणजे एखादा उद्योग फर्निचर, यंत्रसामग्री किंवा उद्योगासाठी लागणारे इक्विपमेंट तयार करत असेल तर अशा उद्योगाला अर्थसहाय्य देण्याकरता राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ हे अस्तित्वात आलेले आहे। दुसरा भाग आहे ते म्हणजे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ। याची स्थापना 1965 फेब्रुवारी महिन्यामध्ये भारत सरकारने केलेली आहे। उद्योजकांना लागणारी यंत्रसामग्री भाडे करारावर अथवा सुलभ हप्त्याने उपलब्ध करून दिली जाते। यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 20 ते 33.5% रक्कम भरून सवलतीच्या अटीवर सुलभ हप्त्याने यंत्रसामग्री उपलब्ध होऊ शकते। आयात केलेला कच्चा माल आणि दुर्मिळ मालाची उपलब्धता करून देण्यासाठी ही संस्था कार्य करत असते। म्हणजे काही माल कसा असतो, दुर्मिळ असतो आणि उद्योगाकरता आवश्यक असतो आणि तशा मालाच्या खरेदी विक्रीवर बरेचसे प्रतिबंध असतात। त्यावेळी उद्योगाची नोंदणी असेल आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ तर अशा नोंदणीकृत उद्योगांना या प्रकारचं सहाय्य करून देऊ शकते। तिसरा भाग आहे ते म्हणजे भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI या नावाने ओळखल्या जाणारी ही संस्था जुलै 1948 रोजी भारतीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाची स्थापना म्हणजे याची स्थापना करण्यात आली। औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणावर अर्थपुरवठा करण्याचे काम हे या महामंडळाद्वारे केले जात असते। हे महामंडळ मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठा उद्योजकांना करते। आता मध्यम अवधीचा पुरवठा म्हणजे ज्याचं कर्जाचा अवधी हा 3 ते 5 वर्ष किंवा 6 वर्षापर्यंत असेल त्याला मध्यम अवधीचा वित्त पुरवठा असे म्हणतात। परंतु 6 वर्षांपेक्षा 5 ते 6 वर्षांपेक्षा अधिक आणि 20 ते 25 पर्यंतच्या वर्षांच्या कालावधीकरता करण्यात आलेला वित्त पुरवठा हा दीर्घकालिक वित्त पुरवठा समजला जातो। देशातील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र आणि इतर उद्योगांना वित्त पुरवठा करणे, खाणी व्यवसाय, वीज निर्मिती करणारे व्यवसाय इत्यादी ना व्यापक प्रमाणात हे अर्थसहाय्य करते। म्हणजे खाणकाम, खनिज उद्योग वगैरे जे आहे, याशिवाय वीज निर्मिती आहे, मग ती औष्णिक विद्युत असो किंवा जलविद्युत असो, अशा उद्योगांना अर्थसहाय्य करण्याचं काम या संस्थेद्वारे म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळाद्वारे केल्या जात असते। चौथा आहे ते म्हणजे भारतीय औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI। ही बँक 1 जुलै 1964 रोजी स्वतंत्र कायद्याने स्थापन करण्यात आलेली आहे। 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे तिचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे। म्हणजे या बँकेवर केंद्र सरकार आपलं कंट्रोल ठेवत असते। औद्योगिक विकासाची शासकीय धोरणे राबविणे हे या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। अविकसित भागात व मागास विभागासाठी कार्य करणारी ही विकास बँक आहे। विकसनशील क्षेत्रामध्ये प्रकल्प स्थापन करणाऱ्या उद्योजकांना ही बँक कर्ज पुरवठा करते। म्हणजेच गडचिरोली किंवा रायपूर साईडचा काही भाग आहे, MP मध्ये येतं रायपूर, तर छत्तीसगडमध्ये, तर त्या ठिकाणचा काही भाग आहे हा अत्यंत मागासलेला भाग आहे। अशा मागासलेल्या भागांमध्ये
जर एखादा उद्योजक उद्योग स्थापन करत असेल तर अशा उद्योगांकरता अर्थसहाय्य करून देण्याकरता या बँकेचं अस्तित्व निर्माण करण्यात आलेलं आहे। यामध्ये ही बँक भांडवल उभारण्याच्या कार्यामध्ये मदत करते, याशिवाय उद्योगांना पुरवठा करते, याशिवाय कर्जरोखे विक्रीस काढणे आणि कर्जरोख्यांना हमी प्रदान करणे इत्यादी कामे जी अत्यंत पुरवठादाराच्या दृष्टिकोनातून किंवा पुरवठादार आणि उद्योजक याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असतात, त्या कार्यांची पूर्तता या बँकेद्वारे करण्यात येत असते। ग्रामीण भागामध्ये औद्योगिक विकास घडवून आणणे, उद्योगाचे प्रवर्तन, व्यवस्थापन आणि विस्तार करणे, त्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय सहकार्य करणे, तांत्रिक आणि आर्थिक विपणन विषयक सर्वेक्षण करणे, राष्ट्रीय दृष्ट्या अग्रक्रम द्याव्या लागणाऱ्या उद्योगांना अर्थसहाय्य करणे इत्यादी जबाबदाऱ्या सुद्धा ही संस्था पार पाडत असते। नंतरचं आहे ते म्हणजे भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, ज्याला ICICI च्या नावाने आपण ओळखतो। जागतिक बँकेच्या प्रयत्नाने भारतीय औद्योगिक कर्ज पुरवठा व गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली। भारतीय प्रमंडळ कायद्यान्वये या महामंडळाची स्थापना जानेवारी 1955 मध्ये करण्यात आली। विशेषतः जे प्रायव्हेट सेक्टर आहे यामध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या कंपनीला आर्थिक सहाय्य करण्यात या मंडळाचा मोलाचा वाटा आहे। खासगी उद्योगांना लघु व मध्यम उद्योगांचा विकास करणे, खासगी उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी व विस्तारणासाठी कर्ज पुरवठा करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, नवीन उद्योगांना भांडवल पुरवणे, दीर्घ मुदतीचा व मध्यम मुदतीचा वित्त पुरवठा करणे व नवीन उद्योगाचे भाग खरेदी करून भांडवल उपलब्ध करून देणे, खासगी उद्योगधंद्यात गुंतवणुकीला चालना देणे, म्हणजेच भारतीय औद्योगिक विकास बँकची कामं करते तीच कामं भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ करते। परंतु भारतीय औद्योगिक विकास बँक ही प्रामुख्याने ही कामं सार्वजनिक कंपनीच्या उद्देशाने करते, तर ICICI बँक प्रायव्हेट सेक्टरचं डेव्हलपमेंट व्हावं या दृष्टिकोनातून ही कामं करीत असते। त्यानंतरचा 6वा भाग आहे तो म्हणजे भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला नाबार्ड या नावाने ओळखल्या जाते। ही बँक अविकसित भागाचे औद्योगिकीकरणासाठी आणि विकासासाठी कार्य करीत आहे। मुख्यत्वे करून नाबार्ड ग्रामीण भागातील सहकारी बँकांना भांडवल पुरवण्याचे काम करते। सप्टेंबर 1985 पासून ग्रामीण भागातील टायनी कॉटेज व्हिलेज इंडस्ट्रीजसाठी अर्थसहाय्य करू लागलेली ही बँक इंडस्ट्रीजच्या मार्जिन मनी करता कर्ज म्हणून अर्थसहाय्य देण्याकरता ओळखली जाते। यावर व्याजाची आकारणी मात्र ही बँक करीत नाही। कर्जावर व्याजाचा दर आकारला जातो। कर्जावर व्याजाचा दर हा अत्यल्प असतो, मग कर्ज परतफेड 10 वर्षापर्यंत करायची असते, म्हणजेच अतिरिक्त व्याज हे लावत नाही। जर प्रामाणिक उद्योजक असेल आणि वेळोवेळी इन्स्टॉलमेंट वगैरे देत असेल तर अशा उद्योजकांना कर्जावर जे व्याज लागलेलं आहे त्याच्यातून सूट देण्याचं काम हे करत असते। 10 वर्षापर्यंत कर्जाची मुदत असते। काही उद्योजकांनी लवकर किंवा त्या मुदतीच्या आत वित्ताचा पुरवठा केला तर त्याच्यावरील व्याजाची माफी करून देण्याचे काम सुद्धा ही बँक करीत असते। त्यानंतर आहे राज्य वित्तीय महामंडळे, ज्याला SFC च्या नावाने ओळखलं जातं। राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून 1951 मध्ये करण्यात आली। महाराष्ट्र राज्यात देखील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने वित्तीय महामंडळाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली। राज्यातील लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांना दीर्घ मुदतीचे भांडवल पुरवणे या मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। लघु उद्योग, मध्यम उद्योग यांना जमीन, इमारत, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते आणि त्यासाठी ही जी संस्था आहे महावित्त म्हणा किंवा राज्य वित्तीय महामंडळे या संस्था दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा या उद्योगांना करीत असतात। 10 वर्षापर्यंत कर्जफेडीची मुदत मिळते व मुद्दल रकमेच्या परतफेडीमध्ये 2 वर्षाचा सुट्टी काळ म्हणून सुद्धा मिळतो। राज्य वित्तीय महामंडळाच्या राज्यातील प्रादेशिक गरजानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करणे आणि त्या योजनेच्या माध्यमातून नव उद्योजकांना आकर्षित करण्याचं काम या महावित्ताच्या माध्यमातून केलं जात असते। नंतर आहे व्यापारी बँका, ज्याला म्हणतात बिझनेस ट्रेडिंग सेक्टर बँक्स।
व्यापारी बँका या प्रामुख्याने व्यापारी संस्थांना कर्ज पुरवठा करतात. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. ह्या बँका जनतेकडून ठेवीच्या स्वरूपाने पैसे स्वीकारतात आणि ते सुरक्षित ठेवण्याची हमी देतात. ठेवी म्हणून जे ग्राहक बँकेकडे पैसे ठेवत असतील त्यावर बँक काही विशिष्ट दराने व्याज सुद्धा देत असते आणि बँकेकडून ठेवी रूपाने आलेला पैसा गरजू लोकांना, उद्योजकांना कर्जाच्या स्वरूपाने प्रदान करत असते. ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरापेक्षा कर्जाने देण्यात येणाऱ्या व्याजाचा दर अधिक असतो आणि यामधील जे डिफरन्स अमाऊंट आहे हे या बँकेचं उत्पन्न समजल्या जाते. प्रामुख्याने सर्व प्रकारच्या उद्योजकांना अल्प मुदतीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या व्यापारी बँकाची स्थापना महत्त्वपूर्ण ठरते. प्रामुख्याने जे करंट कॅपिटल आहे या करंट कॅपिटलच्या उभारणीसाठी ही बँक अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या आसपासच्या ज्या बँका आहेत, महाराष्ट्र बँक म्हणा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, अलाहाबाद बँक, ही सगळी व्यापारी बँकांची उदाहरणं आपण समजू शकतो. त्यानंतर आहे राष्ट्रीयकृत बँका. मुख्यत्वे करून राष्ट्रीयकृत बँका लघु उद्योगांना मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे अग्रहक्काने देतात. रक्कम किती द्यावी, किती पर्यंत कर्ज वाटप करावं यावर रिझर्व्ह बँकेची बंधन आणि देखरेख असते. या बँका यंत्रसामग्री करण्यासाठी, जागा खरेदी करण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी कर्जे देतात. ही कर्जे प्रकल्प खर्चाच्या एकूण 75% रकमेइतकी असतात. 5 ते 10 वर्षांमध्ये यांची परतफेड कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मात्र करून द्यावी लागते. या बँकांकडे उद्योजकांना व व्यावसायिकांना खास अर्थसहाय्य, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांना ॲडव्हान्स अमाऊंट देणे, कच्चा माल खरेदीसाठी पतपुरवठ्याबाबत लघु उद्योगांना हमीपत्र देणे, बँकांच्या ताब्यात कच्चा माल किंवा तयार माल ठेवून उचल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, कॅश क्रेडिट आणि बिल डिस्काउंटिंग देणे इत्यादी सारख्या सुविधा या बँका देतात. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला जर आपला उद्योग स्थापन करायचा असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या वित्तीय संस्था सुद्धा त्याच्या मदतीसाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. कोणत्या वित्तीय संस्थांची निवड आपल्या उद्योगासाठी योग्य ठरेल, सार्थ ठरेल याची निवड उद्योजकांना जाणीवपूर्वक प्रयत्नातून करावी लागते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.